एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला म्हणजे मोकळ्या मनानं राजकीय भूमिका बाजूला ठेवून ज्यांनी चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा आदरणीय पवार साहेबांनी दाखवला. ते दुखतंय ना संजय राऊतांना. संजय राऊतांचं म्हणणं कसं आहे, मी म्हणेल तसं सगळ्यांनी वागलं पाहिजे, मी म्हणेल तसं या ठिकाणी बाकीच्यांनी बोललं पाहिजे. अहो, पवार साहेबांची राजकीय उंची किती, संजय राऊत तुमची राजकीय उंची किती. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या अनुयायाचा देश पातळीवर सत्कार होतोय याचा सगळ्यांना अभिमान आहे. संजय राऊतांसारखा एकच व्यक्ती असेल की ज्याच्या पोटात दुखते, आणि त्यामुळं मी म्हणतो तसं वैफल्य आल्यामुळं केवळ वैफल्यग्रस्त भूमिकेतनं संजय राऊत अशा पद्धतीचं बोलताय.